भाषासाठी प्रशिक्षण मुळात पटतच नाही. 15 वर्षानंतर यायलाच पाहिजे ना शशांकजी. तुम्ही मला सांगा, ही तुमची जी भूमिका आहे, हेच जर शशांकराव जर आंध्रातले युनियनवाले असते, हे शशांकराव जर उत्तर प्रदेशमधले बिहारमधले युनियनचे नेते असते, तर ही भूमिका त्या ठिकाणी घेणं आपलं सहिष्णू सरकार आहे म्हणून चालतंय, ही भूमिका घेणं तुम्हाला झेपलं असतं का? माझी भूमिका तिथेही तीच असते. मी ज्या वर्गाचं आपण नेतृत्व करतो किंवा काय आहे, म्हणून जुजबी ज्ञान मुळात असं आहे की आज मला ज्ञान नसेलच समजा, आपण गृहीत धरू, तर किमान जुजबी ज्ञानातनं सुरू झालं. म्हणजे आपण ज्या वेळेला बोलतो सुद्धा एकमेकांशी, म्हणजे कोणी नवीन जरी आलं असेल, ज्याला भाषा येत नसेल, तर किंवा आपण एखाद्या नवीन राज्यात किंवा नवीन ठिकाणी राहायला जातो किंवा काय करतो, तर हळूहळू करत लोकांशी बोलता बोलता जर आपण शिकलो, तर आता जी सुरुवात आहे ती सुरुवात चांगली. आणि आमचं हे म्हणणं आहे, आम्ही म्हणालेलो आहोत सरकारला, की जे प्रशिक्षण सुरू होईल त्याच्यामध्ये युनियन पूर्ण ताकद लावेल प्रशिक्षणासाठी. एवढंच, म्हणजे त्यांनी त्यांचे केंद्र हे प्रशिक्षण सरकारने घेणं, सरकारने प्रशिक्षण, ही प्रशिक्षणाचा मुद्दाच नाही ना, हा मुद्दा आहे. तुम्ही मला सांगा, उद्या जर मी आज कॉर्पोरेटमध्ये आहे, मी जर म्हटलं की मला आज माफ करून द्या, मला शिकायला वेळ द्या, माझी नोकरी टिकेल का? ठीक आहे, एक सहानुभूतीपूर्वक, तो रोज पैसे कमवणारा रोज मजूर आहे म्हणून आपण त्यांची बाजू घेऊ, सहानुभूतीपूर्वक ठीक आहे. मग 15 वर्षापूर्वी तीच अट होती, 15 वर्ष झाले तुम्हाला मराठी येत नाही ना, तर मग तुम्ही आता का सक्ती यासाठी करावी लागते? कारण 15 वर्ष राहूनही मराठी बोलत नाही तिथपर्यंतही ठीक आहे. काही रिक्षावाले आमच्यामुळे मुंबई चालते असे आमचे किती व्हिडिओ बाईट्स आहे मराठी रिक्षा चालकांची. जी भूमिका आहे की आमच्यामुळे मुंबई चालते अशी कोणी घेतली असेल, ती चुकीची बाब आहे. त्याचं समर्थन आम्ही कुठेही करणार नाही. ती चुकीची बाब आहे. मुंबई कोणा एकामुळे दोघांमुळे चालत नाही, मुंबई आहे. आणि हे तेवढंच खरं, पण ही चांगली सुरुवात आहे.